शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वाठार स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांनी जोरदार भाषण करत उपस्थित नागरिकांना संबोधित केले। या सभेला परिसरातील शिवसैनिक, पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते हमीदभाई पठाण, डॉक्टर भानुदास कोरडे सर, शिवसेना वाहतूक सेना जिल्हाप्रमुख संभाजी जगताप, सचिन झांजुर्णे, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव, संतोष मोरे, बाळासाहेब मोरे, संदीप मुसळे, सचिन लोंढे, संदेश जाधव, मंगेश पवार मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते हमीदभाई पठाण व अमोल आवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना अमोल आवळे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करत शिवसेना ही नेहमीच सामान्य जनतेच्या हितासाठी लढणारी पक्ष असल्याचे ठामपणे सांगितले। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले। आजही शिवसेना ही जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे, असे ते म्हणाले। सत्ताधाऱ्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेच्या ताकदीवर परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। वाठार स्टेशनसह संपूर्ण परिसरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। हमीदभाई पठाण व अमोल आवळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सौ आशा शिवाजी माने व सौ ज्योती विशाल जाधव यांना निवडून देण्याचे आश्वासन दिले। या कोपरा सभेमुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले।